अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गुरुदेव दत्त. बंधू भगिनींनो, आजचा दिवस अत्यंत पवित्र, अत्यंत मंगल, कारण आज 4 डिसेंबर 2025 गुरुवार, श्री दत्त जयंती. जगाच्या कल्याणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी आणि मानवाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी प्रकटलेला त्रिदेवांचा अवतार श्री दत्तात्रेय. आजच्या या पवित्र दिवशी मी तुम्हाला सांगणार आहे श्री दत्तगुरूंच्या अद्भुत जन्माची कथा. ही कथा फक्त ऐकण्यापुरती नाही, तर आत्म्यावर कोरून ठेवण्यासारखी आहे. कारण ही कथा ऐकली की आपल्या जीवनात भक्ती, समाधान आणि दैवी कृपा यांचा वर्षाव होऊ लागतो. तर चला, शांत बसा, मन स्थिर करा आणि आजच्या दत्त जयंतीच्या या पवित्र दिवशी आता अनुसया आणि अत्री ऋषी यांच्या उदरी जन्माला आलेल्या त्रिदेवांचा अवतार श्री दत्तात्रेय यांचा जन्माचे रहस्य आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि ही कथा तुम्हाला कशी वाटली तर कमेंटमध्ये दत्तगुरू लिहायला विसरू नका. चला तर या कथेला सुरुवात करूया. एकदा महर्षी नारद मुनी माता सरस्वतीकडे एक लोखंडी गोळा घेऊन गेले आणि तिला तो तळून देण्यासाठी सांगितले. नारद मुनी म्हणाले, माते, तुम्ही हा लोखंडी गोळा तळून द्या, मग मला तो प्रवासात खाता येईल. तेव्हा सरस्वती देवी हसून म्हणाली, हे नारद मुनी, हा लोखंडी गोळा कसा काय तळला जाईल आणि तो कसा काय खाल्ला जाऊ शकतो? नारद मुनी काही न बोलता लक्ष्मी आणि देवी पार्वतीकडे गेले आणि त्यांना लोखंडी गोळा तळून देण्यासाठी विनंती केली. तेव्हा त्या दोघीही नारद मुनीच्या या विचित्र मागणीवर खूप हसल्या. तेव्हा नारद मुनी म्हणाले, बरं, तुम्हाला नाही जमत तर राहू द्या, मी हाच गोळा पृथ्वीवर राहणाऱ्या महर्षी अत्री मुनी यांच्या पत्नी सती अनुसयाकडून तळून घेईन. त्वरित नारद मुनी अत्री मुनीच्या आश्रमात पृथ्वीवर अवतरले. त्यांनी अनुसयाला तो लोखंडी गोळा तळून देण्याची विनंती केली. अनुसयाने खूप विचारपूर्वक तो लोखंडी गोळा तळणीत ठेवला आणि आपल्या पतीचे चिंतन करून कमंडलूतील पाणी, जे तीर्थ म्हणून ती आपल्या पतीचे पाय धुण्यासाठी वापरायची, त्यातील थोडे पाणी त्या गोळ्यावर शिंपडले आणि चमत्कार झाला. तो लोखंडी गोळा लगेच तळला गेला आणि त्याचे लोहयुक्त हरभरे, नारदांनी ते हरभरे घेतले व लक्ष्मी आणि पार्वती सरस्वती देवीकडे गेले आणि त्यांच्या पुढ्यात ते लोखंडी दाणे खाल्ले आणि त्यातील थोडे त्यांनाही खायला दिले. आणि अनुसयेसारखी पतिव्रता स्त्री साऱ्या त्रिभुवनी नाही, अशी नारद मुनींनी अनुसयाच्या पवित्र्याची व पतिव्रता गुणाची त्यांच्या समोर खूप प्रशंसा केली. नारदांनी अनुसयाच्या मनातील एक दुःख जाणले होते आणि ते म्हणजे निपुत्रिकतेचे. ज्या मातेने स्वतःच्या पुत्राप्रमाणे त्यांची असाध्य इच्छा पूर्ण केली, म्हणून तिला ब्रह्मा, विष्णू, महेश या देवांच्या तोड पुत्र प्राप्ती करून देण्यासाठीचा नारदांनी मनात संकल्प केला. नारद तिन्ही देवींना म्हणाले, तुमच्यापेक्षा सती अनुसया खूप महान पतिव्रता स्त्री आहे. तुम्ही जर अनुसयासारखी प्रामाणिक व निष्ठतेने आपल्या पतीची सेवा केली असती तर तुम्ही हा लोखंडी गोळा सहजतेने तळला असता. तुम्ही तिन्ही देवी या त्रिभुवनातील महान दैवी शक्ती असूनही तुम्हाला जे शक्य झाले नाही ते एका सर्वसामान्य ऋषीपत्नीने सहजतेने करून दाखवले आहे. नारदाकडून हे ऐकून तिन्ही देवींच्या मनात अनुसयेबद्दल खूप द्वेष, मत्सर उत्पन्न झाला. त्यांनी आपल्या पतींना म्हणजे त्रिदेवांना ताबडतोब अनुसयेची कठोर परीक्षा घेऊन तिचे सत्व हरण करण्यासाठी पृथ्वीवर पाठवले. तिन्ही देवांनी अंतर्ज्ञानाने नारदांच्या कृतीची ज्ञान, दृष्टी आणि त्यामागील त्यांचा मुख्य हेतू, अत्री मुनींची पुत्रप्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या व अनुसयेची पुत्रकामना हे सर्व जाणून घेऊन त्रिदेवांनी आपल्या पत्नीचे म्हणणे मान्य केले आणि संन्यासाचा वेश परिधान करून अनुसयाच्या सत्वाची परीक्षा घेण्यासाठी ते अत्री मुनीच्या आश्रमात जाऊन पोहोचले. अनुसयाच्या दारात जाऊन त्यांनी तिच्याकडे निर्वस्त्र होऊन भिक्षा वाढण्यासाठी मागणी केली. दारात आलेल्या 3 अतिथींची ही विचित्र मागणी ऐकून अनुसया खूप द्विग्धा मनस्थितीत सापडली. आजवर अशी विचित्र भिक्षा मागणी कोणीही अतिथीने केली नव्हती आणि आजवर कोणीही अतिथी तिच्या दारातून उपाशी गेला नव्हता. आता तिच्या पतिव्रता धर्माची खरी परीक्षा ठरणार होती. 3 पुरुष भिक्षुकांना विवस्त्र होऊन भिक्षा देणे
एका स्त्रीसाठी खूप अशक्य होते आणि त्यांच्या मागणीनुसार भिक्षा नाही दिली तर तिचे सत्व हरण होणार होते. आपली ही कठोर सत्व परीक्षा घेतली जात आहे याची तिला जाणीव झाली. तिने मनोमन आपल्या पती परमेश्वराचे स्मरण करून त्यांना या धर्म संकटातून सोडवण्यासाठी त्यांच्या चरणाचा आसरा घेतला आणि त्यांचे पाय धुण्यासाठी वापरले जाणारे तीर्थ कमंडलूतील पाण्याचे काही थेंब तिन्ही देवांच्या अंगावर शिंपडले आणि त्या चरणामृत पवित्र जलामुळे एक मोठा आश्चर्यकारक चमत्कार घडला. तिन्ही ब्रह्मांड नायक क्षणार्धात नवजात अर्भक होऊन जमिनीवर रडत रांगू लागले. त्यांच्या रडण्याच्या आवाजाने अनुसयेला पान्हा फुटला. ते तिन्ही बालक तिचेच असल्याचे समजून तिने त्यांच्या मागणीनुसार विवस्त्र होऊन त्यांना आपले स्तनपान देऊन तृप्त केले व त्यांना पाळण्यात ठेवून आंघोळीला गेलेल्या आपल्या पतीची वाट पाहत बसली. अत्री मुनी स्नान करून घरी आल्यावर तिने घडलेला सारा वृत्तांत त्यांना सांगितला. अत्री मुनीने ध्यान लावून अंतर्ज्ञानी त्या बालकांना पाहिले व साक्षात साऱ्या विश्वाचे स्वामी ब्रह्मा विष्णू महेश यांना बालकांच्या रूपात पाहून ते खूप आश्चर्यचकित झाले. त्यांनी मनोमन त्यांना नमस्कार केला. तिकडे स्वर्ग लोकात तिन्ही देवी आपल्या पतीच्या वाटेकडे डोळे लावून बसल्या होत्या. आपल्या पतींनी महासती अनुसयेच्या सतीत्वाचे कसे हरण केले असावे याची त्यांना खूप उत्सुकता लागली होती. अत्री मुनीच्या आश्रमात अनुसयेचे सत्व हरण करण्यासाठी गेलेले त्यांचे पती त्रिदेव खूप काळ लोटला तरीही परत स्वगृही परतले नाही. तेव्हा तिन्ही देवी खूप काळजीत पडल्या. अत्री मुनीच्या आश्रमात गेल्यावर त्रिदेवांच्या बाबतीत नक्की असे काय घडले असावे हे पाहण्यासाठी तिन्ही देवींनी जोगिनीचा वेश परिधान केला आणि अनुसयाच्या दारी भिक्षा मागण्याच्या निमित्ताने त्या गेल्या. तिथे जाऊन बघतात तर अनुसया पाळणा हलवून अंगाई गीत गात गात तीन बाळांना जोजत होती आणि त्यांचे पती साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश पाळण्यात बालके बनून आनंदाने खेळत बागडत होते. हे दृश्य पाहून तिन्ही देवींना आश्चर्याचा धक्काच बसला. साऱ्या विश्वाचे निर्माते, संपूर्ण सृष्टी व जीवजंतूचे पालनहार या तीन महान शक्ती असे लहान बाळे बनून अनुसयाच्या कुशीत विसावले पाहून त्यांना अनुसयाच्या पतिव्रतेची खात्री पटली व नारदाचे म्हणणे अगदी योग्य आहे याची जाणीव झाली. अनुसया ही आपल्यापेक्षाही खरंच खूप महान साध्वी पतिव्रता स्त्री आहे, जिच्या पतिसत्वापुढे दैवी शक्ती असूनही त्रिदेव आणि आम्ही तिन्ही देवीही हरलो आहोत. आता आमचे पती देव हे साऱ्या विश्वाचे तारणहार व पालनहार असूनही जर असे पाळण्यात मातेच्या कुशीत आनंदाने पहळून राहिले तर पुढे साऱ्या विश्वाचे आणि आमचे काय होणार. तिन्ही देवींना काही सुचत नव्हते की आता या त्रिदेवांना परत मूळ रूपात आणायचे कसे. शेवटी सरस्वती, पार्वती, लक्ष्मी तिघी देवींनी आपले मूळ रूप धारण केले आणि अनुसयेची माफी मागून तिला सर्व हकीकत कथन केली. पाळण्यात बालकांच्या रूपात साक्षात ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव आमचे पती आहेत. आम्ही तिन्ही देवींनी तुमच्यावरील द्वेषाने तुमचे सत्वहरण करण्यासाठी त्यांना इथे पाठवले होते. त्यासाठी आम्हाला माफ करावे आणि आमच्या पतींना पुन्हा मूळ रूपात आणायची अनुसयाला नम्र विनंती केली. सती अनुसयेने आपल्या पतीच्या नावाचा जप करीत कमंडलूतील तेच पाणी परत त्या तिन्ही बालकावर शिंपडले आणि क्षणात बालकांचे त्रिदेवात रूपांतर झाले. हा सर्व चमत्कार प्रत्यक्ष समोर पाहून तिन्ही देवाचा स्वतःबद्दलचा गर्व हरण झाला. थोडे दिवस का होईना पण आपला पान्हा पाजून त्यांना कुशीत जोजवत अनुसया त्यांच्या पतीची पूज्य माता बनली. म्हणून देवीसाठी ती खूप पूज्य ठरली होती. तिन्ही देवी त्रिदेवासहित अनुसयाच्या चरणी नतमस्तक झाल्या. मातेला सोडून स्वगृही जातेवेळी देवांचे अंतकरण भरून आले. संपूर्ण विश्वात आजवर त्यांना जो आनंद मिळाला नाही ते परम सुख त्यांनी अनुसया मातेच्या कुशीत अनुभवले. म्हणूनच म्हणतात की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आजवर देवाने पृथ्वीवर अशा प्रकारे मातेच्या ममतेचे सुख अनुभवण्यासाठी अनेक मानव जन्म घेतले आहेत. जितके दुःख अनुसयेला झाले तेवढेच दुःख त्रिदेवांना आपल्या मातेला सोडून जाताना झाले. त्यांनी तिला आश्वासन दिले की माते तू रडू नकोस, आम्ही तिघेही तुझ्या उदरी अंश रूपाने लवकरच जन्म घेऊ. तुझा हा पाळणा आणि कुस रिकामी राहणार नाही. त्याप्रमाणे थोड्याच काळात अनुसयेच्या उदरी 3 बालकांच्या रूपात
चंद्र म्हणजे सोम, दुर्वास आणि दत्त यांनी जन्म घेतला. ब्रह्मदेवाचा अंश सोम, महिषाचा अंश दुर्वासा आणि विष्णू अवतार दत्त. त्रिदेवांनी अनुसया मातेला दिलेल्या वचनाप्रमाणे तिच्या पोटी जन्म घेऊन तिला पुत्रसुख दिले आणि स्वतःही मातृसुख उपभोगून दिलेले वचन पाळले. पुढे चंद्र म्हणजे सोम, तो आपल्या निजधामी निघून गेला. दुर्वासा म्हणजे साक्षात महिषाचे सदैव तप्त रौद्र रूप, ते मनशांतीसाठी वनात निघून गेले. श्री विष्णू अवतारी श्री दत्तांनी अत्री मुनींना दिलेल्या वराप्रमाणे मानव कल्याणासाठीच हा त्रिगुणात्मक म्हणजेच तिन्ही देवांचा गुणशक्तीचा वास असलेला दत्त अवतार घेतला आणि अत्रिपुत्र म्हणून त्यांना दत्तात्रेय हे नाव पडले. थोडे दिवस मातेपित्यांच्या सहवासात राहून नंतर संसाराचा त्याग करून दत्तात्रेय वनात निघून गेले, कारण त्यांनी हा अवतार लोक कल्याणासाठी घेतला होता. पुढे या दत्त अवतारात श्री दत्तांनी 16 वेगवेगळी रूपे धारण केली. संसाराचा त्याग करून मातापित्याची आज्ञा घेऊन श्री दत्त वनात निघून गेले. कोणत्याही गोष्टीशिवाय, शिक्षकाशिवाय दत्तात्रेयांनी रानावनात फिरता फिरता निसर्ग निरीक्षण करून आत्मजागृती प्राप्त केली आणि भटकंती करीत करीत 24 निसर्ग गुणांना आपले गुरु मानले. दत्त नामाचे महत्व सांगताना श्री भागवतकार सांगतात, अन्यर्पत्यम भिकाक्षंत आह दृष्टो दत्तो मया मिती यद भगवान सतदत्त. अर्थात श्री विष्णू सांगतात की मीच स्वतःला दिले, म्हणजे अत्री मुनीचा पुत्र कांक्षेच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्यांची अपत्यकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रकट होऊन मी स्वतःला त्यांना दिले. अशा प्रकारे दिलेला म्हणजेच दत्त हे नाव सार्थक झाले. तर बंधू भगिनींनो, ही होती श्री दत्तगुरूंच्या जन्माची अद्भुत, पवित्र आणि अतिशय कल्याणकारी कथा. श्री दत्तात्रेयांच्या या जन्मकथेचे श्रवण मनातील अशांतता दूर करते, पापांचा नाश करते आणि जीवनात गुरुकृपा, शांती आणि शक्ती निर्माण करते. आज या जयंतीच्या दिवशी ही कथा ऐकल्याने तुमच्या घरी दत्तगुरूंचे मंगल आशीर्वाद नक्कीच प्रकट होतील. आपणा सर्वांवर श्री गुरुदेव दत्त यांची कृपा सदैव राहो. अशीच भक्तिमय माहिती मिळत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय गुरुदेव दत्त.